राजे गडावर येऊन 2 दिवस झाले. गडावर येताच राजांनी कारभारात लक्ष गुंतवले होते. राजांच्या भोवती अनाजी, मोरोपंत, हंबीरराव, येसाजी, बाळाजी चिटणीस, पानसंबळ ही माणसे दिसत होती. राजे सर्व तपशील नजरेखालून घालत असल्याने जामदारखाना, दप्तरखाना, इतर कचेऱ्या यातून सदैव कारकुनांची धावपळ चाललेली दिसे. राजमहालात आणि राजसदरेवर अनेक वेळा मध्यरात्रीपर्यंत राजांच्या बैठका भरत होत्या. त्यात खांदेरी उंदेरी, कोकणपट्टी वगैरे मुलुखांच्या मोहिमांचा तपशील कळत होता. सायंकाळी राजे देवदर्शन आटोपून वाड्यात आले आणि त्यांना फिरंगोजी आल्याचे कळले. त्या बातमीने राजांना आनंद झाला. राजे आतुरतेने सदरेवर गेले. सदरेवर फिरंगोजी बाळाजींसह बोलत बसले होते. राजे येताच दोघे उठले. फिरंगोजींनी राजांना मुजरा केला. मुजऱ्याला वाकलेले फिरंगोजी उठायच्या आत राजे पुढे धावले. त्यांनी फिरंगोजींना मिठीत घेतले. त्या मिठीने म्हाताऱ्या फिरंगोजींचा जीव भरून आला. कंठ दाटला. कानाच्या पाळीपर्यंत आलेले पांढरे कल्ले थरारले. फिरंगोजी, आम्हाला तुमची आठवण सदैव होते. चला. राजांनी फिरंगोजींचा हात धरला आणि ते आपल्या महालाकडे चालू लागले. राजे फिरंगोजींना घेऊन आपल्या बैठकीवर बसले. त्याचवेळी राजाराम आत आले. फिरंगोजींनी उठून मुजरा केला. बाळराजे, फिरंगोजी काकांच्या पाया पडला. राजांनी सुचवले. राजाराम पुढे झाले आणि फिरंगोजीच्या पाया पडण्यासाठी ते वाकले. फिरंगोजींनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले. त्याच वेळी महालात प्रवेश करणाऱ्या सोयराबाईंचे शब्द कानावर आले. फिरंगोजी काका, एकाला लाडावलं, त्याचं काय झालं हे बघितलंच. आता ह्यांचे फार लाड करू नका. फिरंगोजींनी दचकून वर पाहिले. राजारामांना बाजूला करून मुजरा करीत ते म्हणाले, राणीसाहेब, मुजरा. राजांनी सर्वांवरून नजर टाकली. सोयराबाई काही बोलायच्या आत राजे म्हणाले, फिरंगोजी आले आहेत. त्यांच्यासाठी दूध फराळाची व्यवस्था करा. ते का सांगायला पाहिजे म्हणत सोयराबाई वळाल्या. ती इशारात समजून राजारामही त्यांच्या मागोमाग महालाबाहेर गेले. फिरंगोजींनी विचारले, युवराज भेटले? हो, भेटले. बरं झालं, देवानं बघितलं. बरं झालं हे खरं. राजे मांडीवर थाप मारीत म्हणाले, पण देवानं बघितलं असं म्हणता येणार नाही. युवराज आम्हाला भेटले. त्यांना खूप पश्चाताप झाला आहे. पण हा टिकेल तेव्हा खरं. वय लहान, येईल समजून. फिरंगोजी, राजकारणात वयाला अवधी नसतो, वेळेला किंमत असते असं म्हणू नका राज. युवराजासनी मी चांगला ओळखतो. किती केलं तरी तेच थोरलं, गादीचा मालक. राजांनी चमकून फिरंगोजींच्याकडे पाहिले. एक सूक्ष्म चिंता त्यांच्या मनात तरळून गेली. किंचित घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही हे म्हणता? कोण गादीचा मालक? कसली गादी? ही गादी आमची नव्हे. ही गादी तुमच्यासारख्या इमानी माणसांची. तिची हवी तशी वासलात लावायला आम्ही मोकळे नाही. फिरंगोजी, तानाजी, बाजी, मुरारजी, रामजी अशा अनेक वीरांनी आत्मसमर्पणातून ही गादी घडवली. तिची आता फार फार काळजी वाटते. आपल्या पाठीमागे हे राज्य जबाबदार हातीच जायला हवं. फिरंगोजी हसले. राज, उगी वाडाचार कशाला लावता? असला विचार आत्ताच कशाला करायचा? मृत्यूचा भरवसा देता येत नाही फिरंगोजी. त्या क्षणाची कल्पना नसते. आम्ही एकटे असतो तर कदाचित आम्ही विचारही केला नसता. पण युवराजांच्या वर्तनाने आम्ही फार सावध झालो. आमच्या जीवनाची चैन उडाली. त्याच वेळी दरवाजातून तबक घेऊन दासी आली. पाठोपाठ राजारामही आले. फराळाची ताटे बैठकीवर ठेवण्यात आली. राजांनी आग्रह करून फिरंगोजींना आपल्या समक्ष फराळ करायला लावला. रात्री राजांचा महाल परत भरला. अनाजी, मोरोपंत, फिरंगोजी, हंबीरराव, येसाजी, बाळाजी ही मंडळी महालात हजर होती. राजांचे रूप अधिक गंभीर दिसत होते.
राजे बैठकीवर बसले. सर्वांना बसण्याची आज्ञा झाली. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि ते बोलू लागले. मोरोपंत, आनाजी, संभाजीराजे पन्हाळ्याला आल्याचं समजताच आम्ही पन्हाळ्याला गेलो. त्यांना भेटून इकडे आलो. पण इथं आल्यापासून पन्हाळ्याला काय झालं हे आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही. तुमच्या मनाला ती चिंता लागणं स्वाभाविक आहे. राजांनी सर्व गोष्टी प्रधानांना सांगायला हव्यात असा थोडाच दंडक आहे. हंबीरराव मध्येच बोलले. राजांनी त्यांना थांबण्याची इशारत दिली. ते हसले. हंबीरराव, तुम्ही आमचे सेनापती, असं उतावीळ होऊन कसं चालेल? आमचा राज्याभिषेक झाल्यापासून आम्ही आमचे सारे निर्णय तुमच्याच सल्ल्यानं केले. ते का? राजाचं रूप एकेरी नसतं. राजा, प्रधान, सेनापती असं त्रिदळाचं ते रूप असतं. मंडळ आणि राजा एकमतानं गेले तरच राज्याचं हित असतं. राजे क्षणभर थांबले. जाऊ दे, आम्ही काय सांगत होतो? हां, आम्ही संभाजीराजांना भेटलो. त्यांना खूप पश्चात्ताप झाला आहे. आम्हाला ते खूप बदलल्यासारखे वाटले. या अनुभवानं ते शहाणे होतील असा आमचा भरवसा आहे. त्यांना संधी मिळावी असं आम्हाला वाटतं. राजे थांबले. सारे एकमेकांकडे नजर टाकीत होते. कोणी काहीच बोलले नाही. हंबीररावांनी धीर केला. ते म्हणाले, महाराज, बोला. साफ बोलायचं झालं तर तसंच बोला. आमची आज्ञा समजा. हंबीररावांनी साऱ्यांच्यावरून नजर फिरवली. ते विश्वासाने म्हणाले, युवराजांच्यावर कुणाचा भरवसा नसला तरी आमचा आहे. हंबीररावांच्या त्या बोलांनी साऱ्यांच्या नजरा राजांच्याकडे वळल्या. राजांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित तसेच होते. हंबीरराव, एकदा सरळ बोलायचं ठरवल्यावर असा आडमार्ग का स्वीकारता? तुम्हाला असं म्हणायचं आहे ना की अनाजी मोरोपंतांचा युवराजांवर विश्वास नाही? विश्वास एवढा सोपा नाही. तो आपल्या वर्तनाने मिळवावा लागतो. त्याला फार जपावं लागतं. रोहिडेश्वराच्या शपथेच्या वेळी आमच्या हाती ना सत्ता होती ना संपत्ती. एका विश्वासाखेरीज द्यायला आमच्या हाती दुसरं काही नव्हतं. राजांनी श्वास घेतला. युवराजांचा पश्चाताप आम्ही वारंवार पाहिला आहे. बाप होऊनही त्यांचा विश्वास आम्हाला वाटत नाही. त्यांचं आम्हाला भारी दुःख आहे. युवराजांचे छंद फंद, त्यांचा धर्मभोळेपणा, त्यांचा उतावीळ स्वभाव एवढंच आम्ही वारंवार पाहतो आहे. जिथं खुद्द आम्हाला त्यांचा भरवसा देता येत नाही तिथं त्याबद्दल प्रधानमंडळाला का दोषी समजावं? तो दोष आम्ही त्यांना देत नाही. महाराज, अनाजींनी मान वर केली. महाराज, आम्हाला त्यांचा विश्वास वाटत नाही असं मुळीच नाही. पण युवराजांच्या मनातच आमच्याबद्दल विश्वास नाही. आमच्यावर म्हणण्यापेक्षा माझ्यावर. मीच बाजूला झालो तर सारी अडचण दूर होईल. अनाजी, राजांच्या मुद्रेवर एक वेगळाच भाव प्रकटला. युवराजांचा तुमच्यावरचा रोष आम्हाला जास्त कळतो. तुम्ही बाजूला होण्याचा हा प्रश्न नाही. आम्हाला निराळच चित्र दिसत आहे. क्षणभर समजा आम्ही बाजूला झालो तर? महाराज, मोरोपंत भीतीने उद्गारले. मर्त्य जीवाचा भरवसा करू नका मोरोपंत. ज्यानं अनेक जीवांची जबाबदारी पत्करली आहे त्यानं तर सदैव आपल्या मृत्यूचा विचार करावा. त्याच्या माघारी त्यानं उभं केलेलं कार्य थांबणार नाही याची त्याला खात्री असायला हवी. आम्ही पन्हाळ्याला गेलो. युवराज आमचे लाडके. त्यांना पाहिलं की आमचं भान हरपतं. त्यांचे अश्रू पाहून आमचा जीव कलकलला. त्याच्या पश्चात्तापानं आम्हाला खूप धीर आला. पण त्याच वेळी त्याच पन्हाळगडावरून आम्हाला वाचवण्यासाठी आमचं सोंग घेऊन मुद्दाम शत्रूच्या हाती लागणारा शिवान्हावी आम्ही विसरलो नाही. रात्रभर अखंड वादळ वाऱ्यातून, चिखल पावसातून ऊर फुटेपर्यंत आमची पालखी तोलीत राखीत धावणारे 600 वीर आम्ही कसे विसरणार? घोडखिंडीत आमच्या जीवासाठी प्राणाची बाजी लावणारे बाजीप्रभू आमच्या डोळ्यासमोर तरळत होते. आम्ही गडावर सुखरूपपणे पोहोचल्याच्या तोफेचे आवाज
ऐकण्यासाठी त्यांचे प्राण उतावीळ झाले होते. तो आवाज ऐकून त्यांनी शस्त्र खाली ठेवलं. आता आम्हाला सुद्धा असाच विश्वासाचा आवाज ऐकू यावा. आमचं राज्य आमच्या माघारी सुद्धा निर्धास्त असल्याचं समजावं असं फार वाटतं. आता राज्याची कसली काळजी? अनाजी अभिमानाने बोलले. आपलं राज्य बळकट पायावर उभं आहे. तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत त्याची सत्ता विस्तारली आहे. राज्याचं रक्षण करण्यासाठी लक्षावधी फौज उभी आहे. छत्रपतींच्या नावाचा दबदबा आज आदिलशाही कुतुबशाहीत घुमतो आहे. महाराज, राज्याचा सचिव म्हणून सांगतो, आपण निश्चिंत असावं. अनाजींचा आत्मविश्वास साऱ्यांच्याच मुखावर उमटला होता. राजे अचानक मोठ्याने हसले, परत क्षणभर गंभीर झाले. अनाजी, वा, तुम्ही राज्याचे सचिव, तुम्ही हे बोलावं? आमच्या राज्याभिषेकाबरोबरच हे अजाणपण सर्वांच्या मनात रेंगाळत आहे. सारे निर्धास्त बनले आहेत. त्याचीच भीती आम्हाला फार वाटते. अनाजी, कुतुबशाही आदिलशाही याकडे आमचं लक्ष केव्हाच नव्हतं. आमचं लक्ष सदैव दिल्लीश्वरावर खिळलं होतं. त्याच्या फौजा आज औरंगाबादेला गोळा होत आहेत. संतप्त दिलेर खान सूड घ्यायला उतावीळ आहे. जोवर दिल्लीश्वराचं राज्य या भूमीत आहे, तोवर आमचं राज्य सुरक्षित समजू नका. केव्हा तरी आमची अखेरची लढाई या आलमगिराबरोबर होणार आहे. त्या निर्णायक लढाईतून जे राहील ते खरं श्रींचं राज्य ठरेल. असं बेसावध राहू नका अनाजी. क्षणभर राजांनी उसंत घेतली. राजांच्या बोलांनी सारे विचारमग्न झाले होते. गिरदीवर टेकलेल्या राजांच्या बोटांची चाळवाचाळव झाली. बोटातल्या अंगठीतल्या हिऱ्याचे अंग क्षणभर झळाळले. पुढचा काळ एवढ्या शांततेचा मिळेल असं वाटत नाही. ते जाणून आम्ही शंभू बाळांना आमच्या राज्याची वाटणी सुचवली. तुंगभद्रेचं राज्य त्यांनी करावं. वरचा मुलूक बाळराजांनी तुम्हा सर्वांच्या सल्ल्यानं सांभाळावा असं आम्ही सांगितलं. महाराज, फिरंगोजी म्हणाले. फिरंगोजी, राज्याची वाटणी करण्याची का आम्हाला हौस आहे? पण माणसं जनावरांसारखी अल्पसंतुष्ट नसतात. आम्ही राज्याची वाटणी सुचवली, पण तेही युवराजांना मान्य होईल असं दिसत नाही. त्यांचं आजवरचं वर्तन आमच्या मनात गोंधळ उडवतं. तेव्हा शक्यतो लवकर बाळराजांची मुंजवं लग्न आटोपून घ्यावं असं आमच्या मनात आहे. मोरोपंत, तुमचा विचार काय आहे? एवढी गडबड करण्यासारखी परिस्थिती आहे असं वाटत नाही. बाळराजे अद्याप लहान आहेत, मोरोपंत बोलले. बाळराजे लहान आहेत, राजे संथपणे बोलले. आणि आता आम्ही फार मोठे झालो, आता थोडा अवधी आहे असं आम्हाला सुचवलं आहे. बाळराजे लहान आहेत, ते प्रकृतीनं कमजोर आहेत, हे खरं. म्हणूनच तुम्हा दोघांच्या सल्ल्यानं ते जातील. आम्ही या प्रचंड खेळात आमचे सवंगडी हरवले, सल्लागार गमावले. तसं पाहिलं तर आता आपल्या 5-6 जणांची जोड राहिली आहे. फार मोठी जोखीम आणि फार थोडे हात. राजांचा आवाज एकदम भरून आला. आवाज कापरा बनला. क्षणभर डोळ्यात पाणी तरळले. मोरोपंत, अनाजी, राजांनी औंढा गिळला. ते कष्टाने बोलत होते. युवराज ज्या दिवशी मोगलांना मिळाले, त्या दिवसापासून आम्हाला या जबाबदारीची भीती वाटते. सगळं असुरक्षित वाटतं. राजांचे ते घायाळ रूप पाहून साऱ्यांचीच मने भरून आली. न राहून मोरोपंत म्हणाले, महाराज, चिंता नसावी. आम्ही कोणत्याही प्रसंगात एक मनानच उभे राहू. आपली आज्ञा तडीला नेण्यात आम्हाला धन्यता वाटेल, त्यात शंका? मोरोपंत, आमची आज्ञा तडीला न्याल यात आम्हाला शंका वाटत नाही. आता आम्हाला आमची आज्ञा पाळणारे नको आहेत. आम्ही असू वा नसू, पण आमचे मनोरथ सिद्धीला नेणारे आम्हाला हवे आहेत. ही ताकद तुमची, अनाजींची, हंबीररावांची आहे. तिची ओळख लवकरात लवकर करून घ्या. फार वेळ राहिला नाही. राजे उठले. आम्ही झोपतो. साऱ्यांनी मुजरा केला. महादेव आत आला. राजांनी चूळ भरली, देवाला नमस्कार केला आणि राजे पलंगावर जाऊन झोपले. महादेव समया शांत करीत होता.
एक सेवक दबक्या पावलांनी आत आला. राजांचे पाय तो रगडीत होता. पलंग करकरत होता. निद्रा हळुवार पावलांनी राजांच्या डोळ्यांवर उतरत होती. पहाटे स्नानपूजा आटोपून जगदीश्वराचे दर्शन घेऊन राजे परत वाड्यात आले. तेव्हा गडावर कोवळी उन्हे फाकली होती. राजे महालात आले. राजे बैठकीवर बसले तोच राजाराम आत आले. राजांच्या पायांवर त्यांनी मस्तक ठेवले. प्रेमभराने त्यांना उठवीत राजांनी विचारले, आज स्नान केलं वाटतं? जी. सर्दी ताप गेला? जी. म्हणून तर आईसाहेबांनी परवानगी दिली. छान बाळराजे, तुमच्या प्रकृतीची आईसाहेब फार काळजी करतात नाही? राजारामांनी मान डोलावली. ती थोडी कमी करायला हवी. तुम्ही आता शंभूराजाच्या महाली राहता ना? राजांनी विचारले. जी. तुम्ही आता लहान नाही, तुम्ही 10 वर्षांचे झाला. आमच्या गुरूंनी प्रकृती निकोप राखण्याचा सोप्पा मार्ग आम्हाला सांगितला आहे. कोणता माहीत आहे? राजारामांनी नकारार्थी मान हलवली. अगदी सोप्पा आहे. त्यांनी सांगितलं, प्रकृती बरी नसेल तर नित्य व्यवहार आणि अल्प आहार केल्यानं ती दुरुस्त होते. पण आईसाहेब आम्हाला, त्यांची माया उदंड आहे पण आंधळी आहे. आमच्या मासाहेबही आमच्यावर माया करीत होत्या, पण त्यांची माया डोळस होती. तुमच्यासारख्या युवराजांना बदलणारं हवामान जर पेलेनासं झालं तर राजकारणाचे वादळ वारे कसे सोसणार? राजांनी एकदम राजारामांना जवळ ओढले. त्यांना मिठीत घेत ते म्हणाले, बाळराजे, तुम्हाला फार मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे, हे आम्हाला स्पष्ट दिसतं. तुम्ही आपल्या आईसाहेबांच्या लाडात फारसे गुंतू नका. छान शिकवण चाललीय. त्या शब्दाबरोबर दोघांनी मागे वळून पाहिले. दरवाजात सोयराबाई उभ्या होत्या. त्यांना पाहताच राजारामांच्या चेहऱ्यावर भीती प्रकटली. क्षणभर अवधान सुटलेले राजे बोलले, आम्ही खरं तेच सांगत होतो. बाळराजे आता लहान नाहीत. त्यांच्यावर पुष्कळ जबाबदारी पडणार आहे. दुबळ्या तब्येतीला ती झेपणारही नाही. कसली जबाबदारी? सोयराबाईंनी आश्चर्याने विचारले. राज्याची. राजे शांतपणे बोलून गेले. शंभूराजे पन्हाळ्याला. मग इथली जबाबदारी कोण स्वीकारणार? त्या शब्दांनी सोयराबाईंचे अंग मोहरून गेले. सारा रोष नाहीसा होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजांचे शब्द त्यांच्या कानांवर पडत होते. एवढंच नव्हे तर आता तातडीनं आम्ही त्यांची मुंज आणि लग्न आटोपणार आहोत. राज्याभिषेकाच्या वेळी ज्या अडचणी आम्हाला आल्या त्या यांच्या मार्गात आता ठेवायच्या नाहीत. यांचे मार्ग सदैव निष्कंटक असायला हवेत. आमच्याही मनात हेच होतं. मग मुली पाहायला सांगायला हवं. सांगण्याची काही गरज नाही. आमच्या डोळ्यासमोर बाळराजांना शोभेल अशी मुलगी आहे. राजे शांतपणे म्हणाले. कुठली? आमच्या प्रतापरावांची? कुडतोजी गुजरांची? सोयराबाईंना धक्का बसला. का? प्रतापराव नेसरीच्या युद्धात कामी आल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी समाचाराला गेलो होतो. सारं घर दुःखात बुडालं असता ती अजाणपोर सदरेवर खेळत होती. तेव्हा 2-2.5 वर्षांची ती मुलगी असावी. मुलगी रूपानं चांगली आहे. आम्ही तिला प्रेमानं मांडीवर घेतलं होतं. तेव्हाच हा विचार आमच्या मनात आला होता. काय बरं त्या मुलीचं नाव? राजे क्षणभर विचारात पडले. हा, आठवलं. जानकी. हो, जानकीच. काय आठवण तरी? सोयराबाई कौतुकाने म्हणाल्या. त्याला कारणही तसंच आहे. आम्ही प्रतापरावांच्या मुलीला मांडीवर घेतलेलं पाहून कुणीतरी म्हणालं, महाराज, अजाणपोर पोरकी झाली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता आम्ही बोलून गेलो. आम्ही मांडीवर घेतलेलं पोर कधीही पोरकं होत नसतं. पण त्यांचं घराणं? सोयराबाईंचे बोलणे पुरे होऊ शकले नाही. राजांची नजर त्यांच्यावर खिळली होती. राणीसाहेब, कुणाचं घराणं? प्रतापरावांचं? त्यांचा दर्जा कोण ठरवणार? बलिदानातून आमचं राज्य उभं टाकलं. राणीसाहेब,
असल्या गोष्टी मनात आणू नका. मालुसरे, गुजर, कंक ही माणसं आमच्याच तोलामोलाची आहेत. आम्ही छत्रपती आहोत, अभिषिक्त राजे आहोत. आम्ही ज्यांच्याशी सोयरीक करू ते आपोआप सप्तकुळीचेच बनतात, हे धर्मालाही मान्य आहे. मी अनाजींना माणसं पाठवायला सांगते. अनाजींना बोलावू? राजारामांनी नकळत विचारले. क्षणात सारा महाल हसण्याने भरला. राजाराम दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्यांच्या हसण्याचा अर्थ राजारामांना कळत नव्हता. हसवावरीत राजे म्हणाले, पहा, बाळराजे देखील लग्नाला केवढे उतावीळ आहेत ते. राजारामांच्या ध्यानी आले. ते ओशाळले. आज्ञेची वाट न पाहता ते पळत बाहेर निघून गेले. सोयराबाई हसत म्हणाल्या, युवराज लाजले. मी सांगते अनाजींना. सांगायला हवं, आता फार अवधी नाही. शक्यतो लवकर आम्हालाही मुंज आणि लग्न उरकून घ्यायचं आहे. सोयराबाई जाण्यासाठी वळल्या, पण राजांनी हाक मारली. राणीसाहेब, फिरंगोजी आहेतच, त्यांना पाठवायला सांगा. तेच जाऊन सोयरीक ठरवून येतील. सोयराबाई महालाबाहेर आल्या तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा राहिल्या नव्हत्या. गडावर लग्नाची गडबड चालू झाली. प्रतापरावांच्या गावी अनाजी, फिरंगोजी, हंबीरराव ही खास माणसे पाठवली गेली. लग्न ठरवून वऱ्हाडाला आवतण करून सारी मंडळी गडावर परतली. राजारामांच्या मुंजीसाठी पैठणला अनंतभट्ट कवळ्यांना निमंत्रणाची पालखी पाठवली गेली. एके दिवशी अनाजींच्यासह सोयराबाई राजांच्या महाली आल्या. सोयराबाईंनी सांगितले, अनाजींनी शास्त्र्यांकडून मुहूर्त काढून आणले आहेत. राजांनी अनाजींच्याकडे पाहिले. अनाजी, नजीकचा मुहूर्त कोणता आहे? फाल्गुन वद्य दशमीचा मुहूर्त अत्यंत सुलक्षणी आहे, असं शास्त्री म्हणतात. मग तो निश्चित करा. ते कसं जमणार? सोयराबाई म्हणाल्या. 15-20 दिवस तर हाती राहिले. एवढ्या लवकर सारी तयारी होईल? हो, राजे बोलून गेले. हो म्हणून थोडंच होतं? सोयराबाई चिंतेच्या सुरात म्हणाल्या. विनाकारण सगळी गडबड उडेल, काही नीट व्हायचं नाही. राजे हसले. अनाजी, राणीसाहेबांचा आमच्या राजेपणावर अद्याप विश्वास दिसत नाही. काहीतरी बोलायचं. सोयराबाई हसू लपवीत बोलल्या. काहीतरीच कसं? आम्ही छत्रपती आहोत. राजांच्या मनात आलं आणि ते घडलं नाही तर तो राजा कसला? राणीसाहेब, तुम्ही चिंता करू नका. दागदागिने घडवायला आमचे निष्णात सुवर्णकार बसतील. नागाप्पा शेट्टी साऱ्या मुलुखाची पेठ एका दिवसातच गडावर आणतील. साऱ्यांची निमंत्रणं अनाजी, बाळाजी पार पाडतील. लग्न अचानक ठरलं म्हणून त्याच्या डौलात कमतरता पडणार नाही. ते लग्न छत्रपतींच्याच तोलामुलानं होईल. राजे बोलले आणि सारे दळ हलले. मुंज, लग्न यांची तयारी गडावर जोरात सुरू झाली. सोनार सोप्याचे निष्णात सुवर्णकार दागिन्यांची जडणघडण करण्यात गुंतले. मोती, हिरे, माणके, पाचू वगैरे रत्ने रत्नभांडारातून बाहेर पडू लागली. नाना पेठांची जरी वस्त्रे वाड्यात येत होती. गडावर येणारे शामियाने, राहुट्या, डेरे यांची देखभाल चालली होती. गडाचे 18 कारखाने लग्नाच्या तयारीत गुंतले होते. खास कपडे केलेले घोडेस्वार आपल्या सरदारानिशी लग्नाचे निमंत्रण घेऊन 4ही दिशांना दौडत होते. गडाचे रूप दररोज पालटत होते. गडाच्या मोकळ्या जागांवर शामियाने, डेरे, राहुट्या उभारल्या गेल्या आणि पाचाडला वऱ्हाड आल्याची खबर गडावर आली. खुद्द राजे वऱ्हाडाच्या आदरोपचारासाठी गडाखाली उतरले. वऱ्हाडाची व्यवस्था लागलेली पाहून राजे गडावर यायला निघाले. राजांची पालखी नाणे दरवाजाजवळ आली तेव्हा गड उतरणाऱ्या मोरोपंतांची गाठ पडली. मोरोपंत आपल्या इतमामानिशी उभे होते. राजांनी विचारले, मोरोपंत, तातडीनं गड उतरला? जी, अनंतभट्ट कावळे येत आहेत. कुठं आहेत? रायगडवाडीवर विश्रांती घेत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी रायगडवाडीला विश्रांती घेत आहेत? राजांनी नजर वर टाकली. आकाशात मध्यान्नीचा सूर्य तळपत होता. राजांचा चेहरा प्रसन्न झाला. ते पुढे म्हणाले, मोठा योगायोग. चला, कुलोपाध्यायांच्या स्वागताला आम्ही पण येतो. राजांची पालखी वळली. राजे रायगडवाडीला गेले. तेथे अनंतभट्टांचे स्वागत करून आशीर्वाद घेऊन राजांनी त्यांना सन्मानाने मोरोपंतांबरोबर गडावर रवाना केले
आणि राजे रायगडवाडीच्या महालासमोर आले. महालात उडालेली धावपळ राजांच्या ध्यानी येत नव्हती. महालाच्या प्रवेशद्वाराशी राजांची नजर जायला आणि दाराशी पुतळाबाई यायला एकच गाठ पडली. राजांची नजर पुतळाबाईंवर स्थिरावली. पुतळाबाई आसमानी रंगाचे वस्त्र नेसल्या होत्या. या वयातही एक सात्विक स्वाभाविक लज्जा त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटली होती. डोळ्यातले भाव बोलके झाले होते. पुतळाबाई नजर चुकवीत म्हणाल्या, बसावं ना? हो ना. राजे भानावर आले. राणीसाहेब, आज आम्ही इथंच जेवणार. ते का सांगायला हवं? तसं नाही हा. जेवतो म्हणून राहत्या घरी देखील जेवण मिळत नसतं. राजांनी क्षणात सावरले. ते गडबडीने म्हणाले, आम्ही पाचाडला वऱ्हाडाच्या स्वागतासाठी उतरलो होतो. बाळराजांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली वाटतं. फार दिवस राहिलेत कुठं? सांगितलं तर कळणार. तेही खरंच. राजे बैठकीवर बसत म्हणाले. पुतळाबाई पुढे आल्या. राजांनी उतरलेला टोप त्यांनी हाती घेतला. युवराज येणार ना? पुतळाबाईंनी विचारले. येतील? राजांनी विचारले. हे काय बोलणं? पुतळाबाई उद्गारल्या. धाकट्या भावाचं लग्न आणि ते येणार नाहीत? फार विश्वास दिसतो. फार नसेल पण एवढा विश्वास आहे माझा. राजे पुतळाबाईंच्याकडे थक्क होऊन पाहत होते. पुतळा, तुला माणसांची पारख आहे, पण माणसं धरून ठेवता आली नाहीत. पुतळाबाई मोकळेपणाने हसल्या. काय झालं? राजांनी विचारलं. काही नाही. पुरुषांना ते कळायचं नाही. काय? आम्हा बायकांना काही कळत नसेल, पण आपलं माणूस ते हातून सुटू देत नाही. साऱ्यांचाच अनुभव तसा नसतो. ते मला माहीत नाही, पण माझं आहे. पुतळाबाई विश्वासाने म्हणाल्या. तेही खोटं? राजे हसले. का? आठवतं? दक्षिण दिग्विजयानंतर आम्ही इथं आलो ते आठवा? हा भरवसा असता तर पायात जोडे घालण्याची सक्ती केली नसती. पुतळाबाई मोकळेपणाने हसल्या. आश्चर्य करायची पाळी राजांच्यावर आली. का? हसल्यात का? ते आपल्याला कळायचं नाही. ज्यांना जोड्यांची सोबत पुरते त्यांना डावलणं फार कठीण असतं. राजे भारावून उठले. भावनाविवश होऊन ते बोलले. पुतळा, हे मात्र अगदी खरं. त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक क्षणी येतो. राजांचा नजरेला नजर देणे कठीण जात होते. पुतळाबाईंची नजर झुकली. राजांच्या पावलांवर त्यांची नजर स्थिरावली. पावले नजीक येत होती. त्या दिवशी राजांना रायगडवाडीला जेवण घेतले. भोजन आटोपून राजे महाली आले. थोडी विश्रांती घेऊन राजे गडावर जाण्यासाठी उठले. पुतळाबाईंनी सांगितले, मी गडावर येणार आहे. केव्हा? उद्या येऊ? पुतळाबाईंनी विचारले. तुम्हाला कोण अडवणार? पण निमंत्रण आहे का? राजांनी खोचकपणे विचारले. आपल्याला आहे. काय? राजांची नजर एकदम वर झाली. हसणे विरले. ते ध्यानी येताच पुतळाबाई गडबडीने म्हणाल्या, मुलाच्या लग्नात आईला निमंत्रण कसलं? हो, तेही खरंच. आम्ही येतो. राजे पाठमोरे झाले. तोच कानांवर शब्द आले. थांबावं. राजे वळले. पुतळाबाईंचा चेहरा व्याकुळ बनला होता. राजांनी विचारले, काय? हवं तर मी येत नाही गडावर. पुतळा, राजे उद्गारले. कष्टाने अश्रू आवरीत पुतळाबाई म्हणाल्या, इथं मनाला चैन पडत नाही. पायांची सारखी आठवण होते. लग्नात मिरवण्याची हौस नाही मला. पाय दिसतील म्हणून. राजे पुढे झाले. त्यांनी पुतळाबाईंच्या खांद्यावर हात ठेवला. राजांचा शब्द कानावर पडला. पुतळा, वर बघ. पुतळाबाईंची अश्रुपूर्ण नजर उंचावली. त्या नजरेत बघत राजे बोलले, तुम्ही येऊ नये असं का आम्हाला वाटतं? आम्हाला आवडतं ते हरवणं. हा तर आमचा दैवदोष आहे. पण आमच्यासाठी तुम्ही अपमानित व्हावं असं आम्हाला वाटत नाही. या पायांसाठी हवं ते सोशीन मी. हसत डोळ्यातले अश्रुपुशीत पुतळाबाई म्हणाल्या, ठीक आहे, आम्ही उद्या मेणा पाठवू. एवढे बोलून राजे चटकन वळले आणि महालाबाहेर पडले. भरभर जाणाऱ्या राजांची मंद चाल पुतळाबाईंच्या ध्यानी येत होती. दुसऱ्या दिवशी एक शाही मेणा गडाखाली उतरला.